नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी येथे शिकाऊ उमेदवार भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये डिप्लोमा, डिग्री आणि ITI झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे। एक आहे ऑनलाईन पद्धत आणि दुसरी आहे ऑफलाईन पद्धत। यामध्ये जे उमेदवार ITI पासआउट झालेले आहे अशा उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे। तर समजा तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री पासआउट असाल तर मित्रांनो तुम्हाला जे आहे MHRD NETS पोर्टलवरून ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचे आहे। यानंतर मित्रांनो तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचे आहे। यासाठी ऑफलाईन अर्जाचं काही शुल्क आहे ते सुद्धा तुम्हाला रोख स्वरूपात जे आहे कॅश स्वरूपात सादर करणे गरजेचं राहील। यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन असं दोनही प्रकारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 राहणार आहे। यामध्ये छापील अर्जाची किंमत जी आहे ही 590 रुपये आहे। यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार सोडले तर सर्वांना 590 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे। यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत सेल्फ अटेस्टेड करून त्यांना सादर करणे गरजेचं राहील। त्यावेळेस तुम्हाला तेथे 295 रुपये भरणे गरजेचं राहणार आहे। यासाठीचं जे कार्यालय आहे मित्रांनो ऑफलाईन अर्ज सादर करण्याचं ते आहे विभागीय कार्यालय गंगाखेड रोड, राज्य परिवहन विभाग यामध्ये जे आहे परभणी येथे तुम्हाला कॅश स्वरूपात हे पैसे भरायचे आहेत। यामध्ये जे आहे काही कागदपत्राच्या प्रती जे आहे या ऑफलाईन अर्जासोबत सादर करणे गरजेचं आहे। जसे की शैक्षणिक पात्रतेचा दाखला, ज्यामध्ये तुमचे जे पण मार्कशीट्स असतील किंवा इतर जे पण सेमेस्टर वाईज मार्कशीट्स असतील तर त्या तुम्हाला सादर कराव्या लागतील। 10वीचं किंवा तुमचं ITIचं सर्टिफिकेट असेल किंवा डिग्रीचं सर्टिफिकेट असेल, डिप्लोमाचं सर्टिफिकेट असेल तर ते कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे। यामध्ये जे डिग्री आणि डिप्लोमा आहे यामध्ये जो डिग्री किंवा डिप्लोमा आहे हे उमेदवार जे आहे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल या ट्रेडमध्ये जर पासआउट झालेले असाल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। यामध्ये फक्त डिग्री आणि डिप्लोमा दोनही मिळून फक्त आणि फक्त एकच रिक्त जागा आहे। बाकी ITI साठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स आहे आणि त्याच्या जागाचा तपशील खाली त्यांनी दिलेला आहे। यामध्ये जे विहित नमुन्यातील जो अर्ज आहे त्यामध्ये दिलेली माहिती योग्य रीतीने तुम्हाला भरणे गरजेचं आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक तुम्हाला करायची नाही आहे। यासोबत खाली त्यांनी जे आहे इतर तपशील दिलेला आहे। तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर येथे एक जागा आहे मेकॅनिकल किंवा डिप्लोमा ऑटोमोबाईलमध्ये जर तुमचं झाला असेल किंवा डिग्री झाली असेल मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी मित्रांनो सर्व पदासाठी जे वयाची अट आहे ITI झालं किंवा डिप्लोमा झाला, डिग्री झाला अशा उमेदवारासाठी 5 जानेवारी 2024 रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे। ज्यामध्ये तुमचं वय कमीत कमी 14 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष असलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त तुमचं वय नसलं पाहिजे। यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर त्यासाठी 5 वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे। यामध्ये जे डिप्लोमा पासआउट उमेदवार आहे यांना 10,027 रुपये इतकं स्टायपेंड प्रति महिना दिलं जाणार आहे। यानंतर जे आहे हे ITIचे ट्रेड्स त्यांनी दिलेले आहे। जसे की मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडमध्ये 50 जागा आहे। त्यानंतर मोटर व्हेकल बॉडी म्हणजेच शीट मेटल वर्कर या ट्रेडच्या 15 जागा आहे। यानंतर ॲटो इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये ITI इलेक्ट्रिशियन उमेदवार अर्ज करू शकतात। यासाठी 12 रिक्त जागा आहे। यानंतर आहे पेंटर जनरल याच्या 2 रिक्त जागा आहे। डिझेल मेकॅनिकच्या यामध्ये डिझेल मेकॅनिक व्हेकलच्या 15 जागा आहे। यानंतर वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या 10, यानंतर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या 5 अशा प्रकारे यामध्ये जागांची संख्या त्यांनी दिलेली आहे। यासाठी ट्रेडनुसार अप्लाय लिंक जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला नेटवरती सर्च करायचं आहे मित्रांनो jobs247marathi.in। तेथे मित्रांनो तुम्हाला यासाठीचं आर्टिकलची लिंक मिळून जाईल आपल्या वेबसाईटवरती आणि तेथून तुम्ही ट्रेडनुसार अप्लाय करू शकाल। तर मित्रांनो जर तुम्हाला हे आर्टिकल दिसत नसलं तर वेबसाईटवरती अप्रेंटिस म्हणून सेक्शन मी तयार केलेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे अप्रेंटिसचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील, तेथून तुम्ही अप्लायसुद्धा करू शकता किंवा मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊनसुद्धा अप्लाय करू शकता। हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।